जय बाळूमामा मित्रांनो. ट्रेडिंगमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कॅपिटल, भांडवल. आणि ते आपल्या सगळ्यांजवळ असते लिमिटेड. मग त्यासाठी आपण काय करतोय, ट्रेडिंगची सवय लागण्यासाठी किंवा एखाद्या सेटअपमध्ये चांगलं प्रॅक्टिस होण्यासाठी आपण डेमोमध्ये ट्रेड घ्यायला सुरुवात करतोय. पण डेमो ट्रेडिंगमध्ये एक सगळ्यात मोठी अडचण आहे. ती अडचण म्हणजे डेमो ट्रेडिंगमध्ये सायकोलॉजी आपली वर्क होत नाही. तुम्ही बऱ्याच वेळा बघाल की जे डेमो ट्रेडिंगमध्ये चांगलं प्रॉफिट करतात, पण ज्यावेळी रिअल फंड घेऊन मार्केटमध्ये येत आहेत त्यावेळी मात्र सगळा बल्ल्या उठलेला दिसतोय. का दिसतोय? कारण रिअल फंडची जी सायकोलॉजी लागली असते ती रिअल लागली असते. आणि डेमो फंडमध्ये जी सायकोलॉजी काम करते ती सुद्धा डेमोच करत असते. कारण की आपल्याला कुठल्याच गोष्टीची भीती, बॅक ऑफ माइंडला भीती नसते. कारण माहीत असते जर पैसे गेले तर काही ओरिजिनल नाही आहेत. त्यामुळे डेमोमध्ये काम करत असताना सायकोलॉजी आपली चांगली बिल्ड होत नाही. मग डेमोचा यूज कशासाठी केला पाहिजे? तर मला वाटतं की डेमो अकाउंटचे जे यूज आहेत ते फक्त ते ॲप्लिकेशन समजून घेण्यासाठी किंवा ॲप्लिकेशनच्या जे काय टेक्निकली वर्ड्स आहेत ते समजून घेण्यासाठी आपण डेमोचा वापर केला पाहिजे. बाकी डेमोमध्ये खूप सारं अगदी करोडो आणि अब्जो रुपयाचं जरी प्रॉफिट व्हायला लागलं तर अजिबात असं समजायचं नाही की रिअलमध्ये मी ती करू शकतोय. कारण की डेमोची सायकोलॉजी पूर्ण वेगळी असते. तुम्ही ट्रेड घेतला तर तिकडे बघत पण नाही काय काय की 2-2 दिवस ते लक्षात पण राहत नाहीत आपल्या. पण ज्यावेळी रिअल अकाउंटमध्ये 0.01 जरी लॉटने ट्रेड केला तरी आपली असं हृदय धाडधाड धाडधाड होत असते जर नवीन असाल तर. त्यामुळं डेमोचा आणि रिअल अकाउंटचा थोडासा फरक पडतो. मग आता काय करायचं, डेमो अकाउंट तर आपण करू शकतोय प्रॅक्टिससाठी. पण आपल्याजवळ जर पैसे नसतील तर आणखी एक पर्याय आहे. मी याच्या आधी पण बऱ्याच वेळा आपल्याशी डिस्कस केले की फंडेड अकाउंट आहेत तर त्यावर जरासं लक्ष द्या, त्यावर थोडं काम करण्याचा प्रयत्न करा. आता बरेच जण फंड अकाउंटच्या विरोधात सुद्धा आहेत किंवा बरेच जण ह्याच्याबद्दल निगेटिव्ह सुद्धा बोलतात. ते खरं पण आहे. ह्याच्यामध्ये 10 पैकी 8 ते 9 कंपन्या फ्रॉड असतात. कारण की त्या ट्रेडरचा लॉस त्यांचा प्रॉफिट आहे. पण 2-3 खरोखर जेन्युइन आहेत, चांगल्या आहेत, ते चांगल्या पेआउट देतात किंवा त्यांचं काम चांगलं आहे. तुम्ही स्वतः सर्च करून त्यामध्ये तुमचं अकाउंट क्रिएट करू शकताय. ज्याच्याकडे पैसे कमी आहेत, ट्रेडिंगचं स्किल चांगलं आले आणि त्याला चांगला मनी ग्रोथ करायचा आहे, त्याला हा खूप चांगला पर्याय आहे. हे मात्र 100% खरं आहे. आणि कसं होतं ट्रेडिंगमध्ये पैशांचं मी ह्याच्या आधी मी 100 वेळा बोललो की आपल्या अकाउंटचं आणि एकूण फंडेड अकाउंटचं एम्पायर मोठं झालं पाहिजे. म्हणजे एकच अकाउंट $100-200 असं काम न करता आपले अकाउंट 2-3 पाहिजेत आणि मोठ्या-मोठ्या फंडचे पाहिजेत. फंडेड अकाउंटमध्ये ते होणं शक्य आहे. आणि एकदा तुमचा स्किल किंवा फंडेड अकाउंटवर काम करण्याची स्किल जमलं तर थोडासा हा प्रवास आणखीन चांगला आणि सुकर व्हायला मदत होईल. कारण जवळचा पैसा कमी लागला की आपल्याला आणखी थोडंसं हलकं वाटणार आहे. बरं, आता मुद्दा असा आहे की फंडेड अकाउंट जरी हे असलं तरी बऱ्याच जणांना फंडेड अकाउंटची सिस्टीम माहीत नाही कशी काम करते किंवा कसं काम केलं पाहिजे. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला एक खूप चांगला पर्याय आहे. इतका चांगला पर्याय की बोलायचं काम नाही. तो म्हणजे तुम्ही जर इनिशियल स्टेजला आहे, बिगिनर आहे किंवा अनुभव पण आलेला आहे, पण तुम्ही डेमोमध्ये प्रॅक्टिस करताय किंवा डेमो ट्रेडिंग करताय स्वतःचा सेटअप चेक करण्यासाठी, तर ते न करता फंडेड अकाउंटचे बरेच फंडेड अकाउंट कंपनी आहेत, त्या कंपन्याच्या नेहमी वेबसाईटला भेट देत जावा. त्यातल्या उदाहरण देतो मी. 5% जी कंपनी आहे फंडेड अकाउंटची, त्यांची दर आठवड्याला कधी कधी नसतात पण बऱ्यापैकी दर आठवड्याला त्यांची कॉम्पिटिशन असतात. ठीक आहे, त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण भाग घेतला पाहिजे. आता हे कॉम्पिटिशन काय आहे, हे कॉम्पिटिशन फ्री असतात. हे कॉम्पिटिशन फ्री, नुसता तुम्ही त्यांना फक्त जॉईन व्हायचं आहे. जॉईन झाले की 20,000च्या आसपास ते ट्रेडर त्यामध्ये घेत आहेत. आणि त्या 20,000 ट्रेड घेतल्यानंतर त्यांनी पहिल्या 100पर्यंत, पहिला 10-20पर्यंत प्राईस काढतात जो कोण चांगलं ट्रेडिंग करेल. आणि त्यांना काय देतात त्यामध्ये, जर तुम्ही पहिल्या 3मध्ये आला, तुम्हाला दाखवतो सगळी डिटेल मी, पण खूप चांगलं तुम्हाला ह्यामध्ये मोठा अकाउंट हँडल करायला मिळते आणि ह्या गोष्टी त्यामध्ये होऊ शकतात. आता हे लक्षात घ्या, आपल्याला स्किल असेल तर वापरायला हरकत काय, आणि त्यात आपण 5 पैसेसुद्धा गुंतवणार नाही आहे. आणि ह्याचा फायदा दुसरा काय होईल, फंडेड अकाउंटचे ज्या अकाउंट आहेत ते आपण कशा प्रकारे हँडल करू शकतो, कशा हँडल करायची ही जी सवय होऊन जाईल. फंडेड अकाउंटचे जे रूल आहेत ते कशा प्रकारे काम करतात हे समजून जाईल. दुसरी गोष्ट, फंडेड अकाउंटचे जे काय MT5 टर्मिनलला त्याचा ब्रोकर तिने अटॅच करतात, त्यांचा स्प्रेड तुमच्या लक्षात येईल की किती कमी आहे. म्हणजे एकूणच फंडेड अकाउंट ही जी एक सिस्टीम आहे ती कशी काम करते आणि स्वतः सायकोलॉजीला मॅच करायला, एक सायकोलॉजी बिल्ड करायला मदत होईल जर तुम्ही भविष्यात काम करणार असाल तर. आणि डेमोमध्ये काम करण्यापेक्षा डेमोत काम केल्यानंतर फायदा काहीच होत नाही. इथं तुमच्या मनाला इतकं तर माहिती आहे की बाबा मी एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे, मी एका कॉम्पिटिशनमध्ये आहे आणि जर मी या पहिल्या 10मध्ये पहिल्या 20मध्ये आलो, तुम्हाला एक चांगला प्राईज मिळणार आहे, चांगली कॅश प्राईज मिळणार आहे. ह्या गोष्टीनं तुम्हाला रोज दिसेल की ह्या कॉम्पिटिशनमध्ये किती लोक आहेत, कोण किती प्रॉफिट काढायला लागले, माझा रँक किती आहे, मी किती काढायला लागलो. हे जर डोक्यात कुठंतरी येईल, कुठंतरी त्याला थोडासा वास्तविकतेचा टच येईल आणि ट्रेडिंग आपण आणखी सिरियसपणा करायचं आहे. डेमोपेक्षा तर 100% बरं आहे. त्याचबरोबर एकूण फंडेड अकाउंटचे सगळे रूल तुम्हाला माहिती होतील. ठीक आहे, तर जोपर्यंत आपल्याकडे पैसे नाही आहेत किंवा डेमोत करताय त्यापेक्षा इकडे करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला फायदा होऊन जाईल. तर त्यामध्ये आता एनरोल कसं व्हायचं तुम्हाला मी सांगतो. तर तुम्ही काय करू शकताय, 5%चं तुम्ही कुठल्याही फंडेड कंपनीचं घ्या, त्यांचे नेहमी कुठल्या ना कुठल्या तर त्यांचे कॉम्पिटिशन सुरू असतात. मी फक्त उदाहरणासाठी तुम्हाला इथं 5% देतो आहे. आता 5% जर तुम्ही गेला आणि तिथं काय करू शकता, तुम्ही रजिस्टर म्हणायचं आणि रजिस्टर केल्यानंतर तुमचा एक ईमेल ID आणि एक पासवर्ड तयार करून त्यांना द्यायचा असते. बस तुमचं 5%वर अकाउंट क्रिएट होते.
आपल्या व्हिडिओच्या यूट्यूबच्या कुठल्याही व्हिडिओच्या लिंकला जावा, तिथं तुम्हाला 5%चं वेबसाईटची तुम्हाला लिंक मिळेल, तिथून जावा किंवा स्वतः तुम्ही गुगल क्रोमवर जावा, तिथं 5% असं नाव टाका, जी वेबसाईट येईल तिथं क्लिक करून स्वतः अकाउंट क्रिएट करू शकता. लिंकवरून गेलंच पाहिजे असं काही नाही. तर इथं आल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅस्ट दिसते का, हे ह्या कॉन्टॅस्टमध्ये जायचं. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की इथं बघा, इथं आता हे होणार आहे. इथं सगळं दिलं असते. काय सांगितले, स्टार्ट कधी होणार आहे, 25 जून 2026ला स्टार्ट होणार आहे. ड्युरेशन 6 दिवसाचं असणार आहे. आत्तापर्यंत पार्टिसिपेट किती झाल्यात, 5,948 झाल्यात आणि एकूण 20,000 जणांना ते घेणार आहेत. त्यानंतर इथं जॉईन नावाला क्लिक करायचं. जॉईन नावाला क्लिक केले की त्यांनी सांगितले काय 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 त्यांचं सगळं हे करारनामा आहे, तो क्लिक करायचा आणि येस अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर थोडंसं वेळ घेतो ते, ठीक आहे. तुम्ही आता ह्यामध्ये हे करू शकताय. झाला तुम्ही एनरोल झाला यामध्ये. आता एनरोल झाल्यानंतर इथं मोर डिटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतील काय काय कशा कशा असतात. आता बघा इथं प्राईज दिलेत. प्राईज काय सांगितले त्यांनी, फर्स्ट प्राईज म्हणजे तुम्ही जर पहिला नंबर काढला तर तुम्हाला $60,000 अकाउंट मिळणार. दुसरा नंबर तुमचा आला $20,000 अकाउंट मिळणार. तिसरा आला $10,000 अकाउंट मिळणार. आणि असं खाली 10व्या प्लेसपर्यंत तुम्हाला जवळजवळ इथं 5K हजारचं अकाउंट मिळणार. त्यानंतर 90 ते तिथनं पुढं त्यांचे असे $5च्या हे आहेत, $5 वगैरे असं मला मिळतात, बरेच आहेत. त्यानंतर खाली त्यांनी रूल दिलेले आहेत. रूल वाचून घ्या. रूल काय काय आहेत, कशा कशा प्रकारे काम करू शकता, काय एकूणच तुम्हाला फंडेड अकाउंट काम कसं करतं ह्यातून मदत होईल समजायला. आणि एक डिसिप्लिन स्वतःला लागेल. आणि डेमोवरती काम करण्यापेक्षा एक रिअलवर अकाउंट करण्याचा फील येईल. आणि जर तुमचं स्किल चांगलं असेल, तुम्ही जर त्यामध्ये चांगला पहिल्या 10-20मध्ये एखादा आला तर तुम्हाला बऱ्यापैकी, बघा हे इंडियनच जास्त आहेत, तुम्हाला बऱ्यापैकी ह्यामध्ये प्राईज मिळून जाईल. आणि हातात काही नसताना सुद्धा एक चांगला इन्कम किंवा एक चांगला फंड तुमचा क्रिएट होऊ शकतो. ते तुमच्या स्किलवर अवलंबून आहे. इतकंच मला सांगायचं होतं की पैसे नाहीत त्यापेक्षा डेमो करण्यापेक्षा फंडेड अकाउंट कुठल्या पण आहे त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्या. थोडंफार आपल्या स्किलमध्ये किंवा आपलं जे ट्रेडिंगची स्टाईल आहे त्यामध्ये फिनिशिंग आणण्याचा प्रयत्न करा. थँक्यू, धन्यवाद. जय बाळूमामा.